घ्यायचे आणि यांच्या साखरांच्या उतरायच्या कार्यकर्त्याला न्याय नाही। मी शिंदे साहेबाला सुद्धा न्याय मागते। साहेब तुम्ही मला न्याय द्या, नाही तर मी म्हणाल का तुम्ही फक्त याच्यावर बोलताय का नाही कार्यकर्त्याला आम्ही न्याय देतो आणि कार्यकर्त्याचा विचार करतो। पण साहेब कार्यकर्त्याचा विचार नाही आहे। आज 500 महिलांमध्ये मी एकटी महिला आहे। आज माझं तुम्ही मध्यवर्ती काढलंय। या बाईमुळे पूर्ण संघटना इथं एक पण काढापुत्र नव्हता। तिने कुठून लेडीज आणलेले आहे। 2 किलोचा गोळा घेऊन फिरले ना ते पोटात। 2 किलोचा गोळा घेऊन फिरली पोटात ती। ऑपरेशन केलं नाही 2 वर्ष तिने पक्षासाठी। अरे बाबा माझ्या लाडक्या बहिणीला मी असून मला न्याय नाही तर बाकीच्या लाडक्या बहिणीला तर कधी जिंदगीत न्याय नाही। आणि मी 30 वर्ष घासले, 30 वर्ष पक्षाला दिले, 30 वर्ष आपलं काय बोले ताईला हा न्याय भेटलाच मला ही वेळ आणून पक्षानं मला ही वेळ आणायची नसती। कारण एवढं मला न्याय मागा लागू लागला पक्षाला। ते म्हणजे लाजी पक्षासाठी लाजीवानी गोष्ट ही एक एवढी मोठी एवढी आमदारकीच्या पदाची बाई महानगर प्रमुख तर तिला एवढं तिच्या हक्कासाठी आज एवढं भांडा लागू लागला। पण न्याय कोणाला देता तुम्ही? सामान्य जनतेला तर न्याय नाही, बिलकुल न्याय नाही ताई। माझा पक्षासाठी 30 वर्ष मी काही पक्षाला भीक नाही मागू लागले का मी माझा न्याय मागू लागले का माझा वाढ 25 वर्ष सुटला नाही मी पक्षाला म्हटले नाही। पण आज माझ्यासाठी माझा वाढ महिला ओपन सुटला। मला जर तुम्ही महिला ओपन जर माझ्यासाठी तुम्ही सोडून देऊ शकत नाही, एक महिला पूर्ण जिल्ह्यामध्ये एक असं नाही पूर्ण जिल्ह्यामध्ये जर एक महिलाला तुम्ही जर भाजपकडून जर एक महिला म्हणून सोडू शकत नाही तर मी सांगते हे आमदार पालकमंत्री खासदार यांच्यावर म्हणजे आता शब्द नाही, यांच्यावर लाजिरवाणी गोष्ट आहे का हे एका महिलाला न्याय देऊ शकत नाही। हे सगळे नेते ना फक्त सगळे आता मी म्हणजे इतकं खालच्या थराला जाणार आहे। पण मी आता त्यांची वाट पाहू लागले मला काय न्याय देता। तर मला जर न्याय नाही भेटला तर मी शेवटचं पाऊल माझं फायनल राहणार आहे। काय करणार आहे म्हणजे मी याचं सांगते मी काय करीन याचं नाही। आणि माझं जर कधी आता दिवसमान बरोबर नाही, मी हॉस्पिटल मधून आलेले आणि माझं जर कधी काही बरं वाईट झालं रडू नका ताई। मला आरामात कटवलं, माझं फायनल कटवलं त्यांनी काल। रडून पडून काय करणार आहे आपण? असं समजायचं कार्यकर्त्याला न्याय नाही, यांनी फक्त पैसे देऊन तिकीट दिलेले एक सुद्धा नाही। आज माझ्या वार्डामध्ये जो माणूस शिवसेनेचा झेंडा घेतला नाही त्याला तिकीट घरी चाललं। जो ओबीसी तुम्ही सोडून घेतला तो माणूस पक्षात नाही, पदाधिकारी नाही, पक्षात काम करेल नाही, त्याला तिकीट चाललं, त्याला तिकीट चाललं, त्याला तिकीट चाललं।